मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। एखादा दिवस असा असतो की आपल्या घरी कोणतीच भाजी शिल्लक नसते। मग त्यावेळेस भाजी करायची झाली तर मग काय करावं, तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। भाजी घरात कोणती शिल्लक नसेल त्यावेळेस अशी भाजी तुम्ही करून पहा, सगळ्यांनाच आवडेल अशी चमचमीत भाजी तयार होते। तर त्यासाठी इथे मी एक कांदा उभा बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। तो तव्यावरती आपल्याला मीडियम गॅसवरती कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घेणार। कांदा पटकन भाजण्यासाठी आपण याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो। तर तुम्ही ती बघू शकताय बघा, कांद्याला छान असा रंग आलेला आहे। आणि आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 इंच आलं घालायचं आहे, 7 ते 8 आपल्याला लसूण पाकळ्या घालायचे आहेत आणि 1 टोमॅटो इथे मी बारीक कट करून घातलेला आहे। आता मीडियम गॅसवरती सगळं साहित्य आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं टोमॅटो नरम झाल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून पुन्हा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। मूठभर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कांदा आणि टोमॅटो छान परतला गेलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण मिश्रण थंड करून मिक्सरमधून हे बारीक वाटून घ्यायचं आहे। हे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपण जे वाटण तयार केलेलं होतं तो मसाला यामध्ये ॲड करायचा आहे आणि पाणी न घालताच आपल्याला 2 मिनटं याला परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच इथे मी पाणी घेतलेलं आहे। पाणी घालताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाणी याच्यामध्ये अजिबात वापरायचं नाही आहे, थोडंसं कोमट करूनच वापरायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं छान तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, तेल छान सुटला गेलेलं आहे। आता मसालासुद्धा आपला छान शिजला गेलेला आहे। आता या मसाल्यामध्ये काही सुके मसालेसुद्धा आपण ॲड करणार आहोत। तर इथे मी 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, हळद घालायची आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा। त्यानंतर इथे मी लाल तिखट मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये काळा मसाला घालायचा आहे। काळा मसाल्यामुळेच चव या भाजीला खूप छान येते, त्यामुळे काळा मसाला आवर्जून घाला। तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही जे रोजचं तिखट वापरता ना ते 1 चमचा यामध्ये घाला। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता बघा, छानपैकीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर इथे कोमट पाणीच मी इथे घातलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे आणि आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। ह्या मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे आधी। आणि तुम्ही ते बघू शकताय बघा, आपल्या या मसाल्याला उकळीसुद्धा खूप छान आलेली आहे। आणि त्यानंतर इथे मी आता 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे। हे बॅटर जे आहे आपलं थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा, बेसनचं बॅटर जे मी केलेलं आहे थोडंसं घट्टसरच आहे। आता आपल्याला याच्यामध्ये झाऱ्याच्या मदतीने आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, शेव किती मस्त पडल्या जाते बघा। त्यासाठी बेसन हे घट्ट असलं पाहिजे, त्यामुळे शेव छान अशी पडल्या जाते। जर घरामध्ये कोणतीही भाजी शिल्लक नसेल तर तुम्ही बेसनपासून अशा पद्धतीने हे शेव पाडून ही भाजी तयार करू शकता। तर आता आपल्याला झारा लावायचा नाही आहे, 2-3 मिनटानंतर आपल्याला झारा लावायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त शेव आपली इथे तयार झालेली आहे। आणि ही भाजी थोडीशी पातळच असली पाहिजे, त्यामुळे ही शेव छान शिजल्या जाते। आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि पुन्हा छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। खाण्यासाठी सुद्धा ही भाजी अप्रतिम लागते, कोणी ओळखू देखील शकणार नाही की आपण ही शेव घरीच पाडलेली आहे। त्यामुळे तुम्ही ही भाजी एकदा नक्की आवर्जून करा। तर आता आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।